महिलांचा सप्ताह आहे, त्यामुळे सगळ्या महिला एकदम फ्रेश आहेत, टवटवीत आहेत चेहरे. असेच चेहरे टवटवीत शेवटपर्यंत राहिले पाहिजेत, एवढी अपेक्षा आहे. कारण काय आहे, कीर्तन म्हटलं की तिला निमंत्रण द्यावं लागत नाही, ती येते. राम रावणाच्या युद्धामध्ये तिला वर होता. रावणाच्या आधी रावणाचा एक भाऊ मारला गेला होता, त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्याला 2 बायका, एकीचं नाव जागृती, दुसरीचं नाव निद्रा. कुंभकर्णाच्या पाठीमागे ती जागृती नावाची पत्नी सती गेली, राहिली निद्रा देवी. आणि मग ती रामांकडे आली आणि रामांना म्हणाली, रामा मी आता कुठे जाऊ, काय करू, माझा पती तर निघून गेला, माझा नवरा तर गेला, मी आता काय करू. तर तेव्हा तिला प्रभू रामचंद्र म्हणाले, तू बाई आता असं कर, कथा कीर्तनामध्ये जा. म्हणून ती कीर्तनाला येते. कोण? हा, म्हणजे कळलं तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे सगळे जागे राहा, सगळे जागे आहेत असं गृहीत धरून मी शेवटपर्यंत कीर्तन करणार आहे. काही माणसं डोळे उघडे ठेवून झोपतात, विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे छान फ्रेश एकदम रिलॅक्स बसा, कुठला ताण ठेवायचा नाही. प्रपंचातल्या सगळ्या कटकटी दुःख सगळं विसरायचं. दाराला कुलूप लागलंय की नाही आठवायचं नाही अजिबात. चप्पल नीट ठेवली की सगळं व्यवस्थित आहे, काही कुठे जात नाही, सगळं छान आहे. आता माझ्या हातात असलेला पुढचा 1.5 तास आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची. त्यामुळे हा खेळ नोहे एकल्याचा, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. हा आनंदाचा गदारोळ आहे. त्यामुळेच तर नामदेव महाराजांनी यारे यारे लहान थोर याती भलती नारी, सगळ्यांनी या, इथे कुणाची एकाची मक्तेदारी नाही. आणि म्हणून वाळवंटामध्ये जो खेळ रंगला होता, जी टाळी रंगली होती, ती खरी ब्रह्मानंदी टाळी होती. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. संतांनी अनुभवला. आज तुम्हा आम्हाला कीर्तनामध्ये तो आनंद अनुभवता यावा याकरता सेवितो हा रस वाटितो अनेका. जो ब्रह्मानंद आम्ही अनुभवला, ज्या ब्रह्म साम्राज्याचा अनुभव आम्ही घेतला, तो तुम्हाला सगळ्यांना मिळावा या कळवळ्याने संतांचं वाङ्मय निर्माण झालं. श्रोते हो, खूप लक्षपूर्वक ऐका. बऱ्याच जणांची अशी धारणा असते 2 तास बस भरपूर हसायला मिळालं की कीर्तन झालं, पण असं नाहीये. तर त्या अपेक्षेने आला असाल तर तुमचा कदाचित आज अपेक्षा भंग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तन हे लाईफ पास करण्याचं शास्त्र आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांना जो आनंद मिळाला तो आनंद तुम्हाला मला द्यायला संत वास्तविक आले. वास्तविक ते इथले नव्हेत. मागील या जन्मा
मुक्त झालो अशी माझी ज्ञानोबा माऊली म्हणते. मला इथं येण्याचं कारण काय आहे? तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही कशासाठी करता आलो? आमच्या येण्याचं प्रयोजन काय? व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? मी का जन्माला आलोय? संतांनी उत्तरं दिली. नामदेव महाराज म्हणले, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. प्रत्येकाच्या येण्याचं काहीतरी प्रयोजन होतं, ते त्यांनी ओळखलं आणि दुर्दैवाने आम्हाला ते प्रयोजन ओळखता येत नाही. आम्हाला कळतच नाही आम्ही का जन्माला आलोय, काय करतोय येऊन आणि कशासाठी आलोय. संतांचं येणं हे तुमच्या माझ्यावर उपकार करण्यासारखं आहे. उपकार करून ठेवलेत. आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आमच्या जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तरं जर कुठं मिळणार असतील तर ती एकमेव अशी गोष्ट आहे, ते म्हणजे संत वाङ्मय. म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता दुसरीकडे कुठेही न जाता ज्ञानोबांचं, तुकोबांचं, निळोबांचं, नामदेवांचं, जनाबाईंचं सगळ्यांचं जर वाङ्मय आम्ही बघितलं, अंतर्मुख झालो, तर आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाकडे बघण्याचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन संतांनी आम्हाला दिलाय. आणि आज भागवत धर्म मंदिराचे कळस असलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड, फार सोपं आहे. माझंही काम सोपं व्हावं, सगळ्यांचंच काम सोपं व्हावं. हट्ट केला होता लवकर कीर्तनाला सुरुवात करा म्हणजे लवकर मला जाता येईल. भरपूर लांबचा प्रवास पुढे मला करायचा आहे, त्यामुळे माझंही काम सोपं आणि सगळ्यांचंच काम सोपं म्हणून 4 चरणांचा नाही तर 3 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. आणि अत्यंत सुंदर श्रेष्ठ अशा भक्ताची लक्षणं सांगणारा तुकोबरायांचा हा अभंग आहे. विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. काही शब्द आम्हाला जाणीवपूर्वक या अभंगातले बघायला लागतील. बरं, पहिला शब्द आहे काय आहे? जागेत सगळे. निष्ठावंत भाव, पहिला शब्द आहे निष्ठा. आता हा शब्द तुम्हाला मला काही नवीन आहे अशातला भाग नाही. निष्ठा आम्हाला माहिती आहे, आम्हाला अनेक निष्ठा माहिती असतात. सध्या निष्ठा हा शब्द इतका वापरून वापरून लोकांनी गुळगुळीत करून टाकलाय. परवा तर एक कार्यकर्ता बोलायला उभा राहिला, मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी आज सांगणार आहे. म्हटलं तुमचा कितवा पक्ष ते आधी सांगा. विठ्ठल विठ्ठल. अहो, निष्ठेविषयी आम्ही काय बोलणार? आमची काय पात्रता? मला असं वाटतं निष्ठा आम्हाला समजावून सांगावी तुकोबरायांनी. कोण तुकोबराय? भागवत धर्माचे कळस, संतांचा मुकुटमणी ज्यांना म्हटलं गेलं, ज्यांचं स्थान ठरलं गेलं, असे आमचे तुकोबराय. की ज्यावेळी जलदिव्य करावं लागलं, रस्त्याने जाताना तुकोबराय निघाले तर लोकांनी वेड्यात काढावं, बघा 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 येडा तुक्या चालला म्हणून. महाराज म्हणायचे, हो आम्ही आहोत वेडे, आम्ही आहोत वेडे. अहो, जगाने आम्हाला वेड्यात काढलं, काही हरकत नाही. जग वेडं म्हणतच. नवीन काहीतरी करू पाहणाऱ्याला जग शाणं म्हणतं का? आम्हाला शाणं म्हणतात का लोक? काय
महाराज म्हणतात आम्ही वेडे आहोत, जगाने वेड्यात काढलं तरी चालेल, परंतु आमच्या गृहमंत्र्यांनी पण आम्हाला वेड्यातच काढले म्हटले, आमची बायको पण आम्हाला वेड्याच म्हणते. खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की नाही? तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, ऐकावं लागतं. या वर्गाचा हाच अनुभव आहे, पण कुणी जाहीर करत नाही. पण तुकोबारायांनी गाथेत जाहीर केलं, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी, जातो माझा वेडा पंढरीशी, जातो माझा वेडा पंढरीशी, जातो माझा वेडा पंढरीशी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी. अहो असंच आहे, भक्ती मार्गाला येणाऱ्यांना वेडच ठरवलं जातं. आणि आज परिस्थिती अशी आहे, आम्हाला सुद्धा लोक विचारतात, ताई या वयात कीर्तन? कारण ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं असा एक समज आहे सध्या. पण आज कीर्तनकारांमध्ये सुद्धा वेल क्वालिफाईड माणसं आहेत, उत्तम इंजिनियर झालेली माणसं कीर्तनाला उभी राहत आहेत कीर्तन करायला. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. हा अनुभव कीर्तनामध्ये श्रोत्यांसह कीर्तनाला आहे. लोकांना वाटतं मोक्ष गेल्यानंतर मिळतो तो मोक्ष, असं नाहीये. गेल्यानंतर मिळते ती गती, सद्गती किंवा दुर्गती. पण मोक्ष ही अवस्था अशी आहे की जिवंतपणे अनुभवण्याचा तो विषय आहे. म्हणून माऊली म्हणते, येथे मोक्ष असे आयता, आयता मोक्ष तुम्हाला मला कीर्तनामध्ये संतांनी आणून दिलाय, जिवंतपणे अनुभवण्याचा विषय. त्यामुळे संतांनी आमच्यावरती अनंत उपकार करून ठेवलेत. आणि तुकोबाराय म्हणतात की हे सगळं करताना आम्हाला हे सहज साध्य नाही झालं, अजिबात नाही. समाजाची मान्यता मिळण्याकरता साधकावस्था आणि सिद्धावस्था अशा दोन अवस्थेतनं प्रत्येक संताला जावं लागलं श्रोते. साधकावस्था आणि सिद्धावस्था. म्हणून गाथा जर उघडून आपण बघितली तर गाथेमध्ये साधकावस्थेतले काही अभंग आहेत आणि सिद्धावस्थेतले काही अभंग आहेत. प्रत्येक संताच्या जीवनाचा पारमार्थिक वाटचालीचा हाच प्रवास आहे, साधकावस्था आणि सिद्धावस्था. साधकावस्थेतल्या धडपडीमध्ये ज्यावेळी आमचे तुकोबाराय भामनाथाच्या म्हणजे भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचे ना, त्यावेळी काय संवेदनशीलता होती अंतःकरणातली. तुम्हाला मला जमेल का ही निष्ठा, ही संवेदनशीलता? काय सुंदर अंतःकरण भगवंतांनी दिलं होतं माझ्या महाराजांना. असे वृक्षाच्या जवळ बसायला जायचे आणि त्यांच्या येण्याने एखादी वृक्षावरची त्या झाडावरच्या फांदीवर बसलेली चिमणी उडून जायची. आणि मग तुकोबाराय तिला विचारायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्यामुळे तुला काही अडचण निर्माण झाली का? अगं बाई, माझ्यातलं आणि तुझ्यातलं आत्मतत्व एकच आहे. मला असं वाटतंय की तू माझ्या मांडीवर ये, तू माझ्या खांद्यावर येऊन बस. आणि महाराजांचा अनुभव होता, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वने आयते, वृक्षवल्ली पक्ष्यांवर, माणसावर, निसर्गावर प्रेम करायला आम्हाला संतांनी शिकवलंय. आम्ही धड माणसावर सुद्धा प्रेम करत नाही. अहो, माणसातला माणूस आम्हाला दिसत नाही, दगडातला देव कुठून दिसणार? परवा एकाने मला विचारलं, आळंदीमध्ये खरंच माऊली आहेत का? नाही, त्या दगडात खरंच माऊली आहेत का? माझं इतकं डोकं फिरलं. म्हटलं माऊली आहेत, पण डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. विठ्ठल विठ्ठल. सध्या
आम्हाला माणसातला माणूस दिसेना. खरं सांगू का, लोक म्हणतात संजीवन समाधी माऊली आज आहेत का? जिवंत आहेत माऊली. 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानराज आज जिवंत आहे. म्हटलं ते एकटे जिवंत आहेत, बाकी सगळे आम्ही मेलेले. विठ्ठल जिवंत असून आम्ही नसल्यासारखेच जगतो की नाही? मला खरं सांगा, आहोत का आम्ही जागे? हो म्हणा, आहोत ना जागे? गात जागा प्रेम मागा विठ्ठलासी. जागेपणी सगळा व्यवहार, जागृतीमध्ये सगळा व्यवहार तुमच्या माझ्याकडून घडावा ही संतांची अपेक्षा आहे. महाराज म्हणतात, जगाने आम्हाला वेड्यात काढलं, नको तेवढा त्रास दिला, नको तेवढं छळलं. महाराज म्हणले, चालेल, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी तुझ्या आनंदामध्ये नाचतोय भगवंता, मला परवा नाही जग काय म्हणेल याची. आम्हाला विचारतात, या वयात कीर्तन का? म्हटलं हो, या वयातच यावं यात. मराठी भाषा कळलं तर बघा, या वयातच यावं यात. या वयातच इथे आल्यानंतर खऱ्या अर्थी जी जीवनाची गोडी मिळते ती आयुष्यभर टिकून राहते. श्रोते हो, आयुष्यभर टिकते. आणि म्हणून तुकोबरायांसारखा द्रष्टा संत, तुकोबरायांसारखे द्रष्टे साधक